हाय नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलवर। तर मी आज तुमच्यासोबत अगदी सोप्या पद्धतीने केलेलं हळदी कुंकू आणि ऋतूचं बोरनहाण याचा व्हिडिओ शेअर करणार आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मी आमच्या शेजारील 4-5 बायका बोलूनच हळदी कुंकू करायचं ठरवलं आणि त्याबरोबरच ऋतूच्या मामी पण आलेल्या होत्या। तर इथं ऋतूच्या फ्रेंडची मम्मी आहेत, त्या ऋतूला ओवाळून घेतात। तर सुरुवातीला मग मी व्हिडिओमध्ये तुम्ही सुरुवातीला पाहिलंच असेल, तर मी सर्व तयारी अगोदर अशा पद्धतीने डेकोरेशन वगैरे करून घेतलं होतं आणि एक एक करून ऋतूला आता इथं ओवाळत आहेत। तर तुम्ही म्हणाल की ऋतूला दागिने घातले नाहीत किंवा त्याला जो धोती घातली त्यावरील कुर्ता पण नाही घातला, तर त्याचं असं झालं की आम्ही सुरुवातीला ते कुर्ता दागिने सर्व घातलं, पण तो त्याच्यामध्ये कम्फर्टेबल नव्हता आणि तो एवढा जोरजोरात रडत होता आणि त्याने ते सर्व काढून टाकलं। म्हटलं चला जाऊ देत, शेवटी आपण सगळं त्यांच्या आनंदासाठीच करत असतो, तर तोच त्याच्यामध्ये कम्फर्टेबल नव्हता, तर मग ते करण्यात पण काहीच पॉईंट नव्हता। मग त्याला जो एक टी शर्ट आवडतो आणि तो अगदी टी शर्टमध्ये कम्फर्टेबल असतो, तर त्याला टी शर्ट घालायलाच भयंकर आवडतो। मग म्हटलं चला असं तर असं, मग त्याला तो टी शर्ट वगैरे घातला आणि आहे त्याच म्हणजे दागिने वगैरे न घालता तसंच ओवाळायचं ठरवलं। तर आता एक एक जण येऊन इथं ऋतूला ओवाळत आहेत आणि तो फक्त ओवाळताना मला ते तिळगुळ खायला कधी देते त्याचीच वाट पाहत होता। तो द्यायच्या अगोदर त्याचा हात पुढे होता आणि मग अशा पद्धतीने मी त्याचं छोटंसं बोरनहाण करायचं ठरवलं। तर आता इथं सर्वांनी त्याला ओवाळून वगैरे घेतलं आणि आता त्याला मग अंघोळ घालायला सुरुवात झाली। तर इथं त्याची एक छोटीशी मैत्रीण, तिचं नाव श्रीजा आहे, तर ती पण त्याला अंघोळ घालायला मदत करते आणि एक एक करून आम्ही सर्वांनी त्याला ज्याची चुरमुऱ्याची अंघोळ असते ती घालून घेतली। तर इथं पडलेले चॉकलेट वगैरे घ्यायला कोणीच म्हणजे एकच म्हणजे माझा जो भाचा आहे तोच होता, नाहीतर सर्व लहान होते। तर इथं मी सर्वांना अंघोळ वगैरे ऋतूची झाल्यानंतर मग सर्वांना हळदी कुंकू लावत आहे। तर वाण म्हणून मी ज्या आपल्या अद्रक किंवा काही छोट्या छोट्या गोष्टी खिसण्यासाठी जी खिसणी वापरतात, तर ते मी वाण म्हणून दिलं होतं। तर सुरुवातीला इथं मी सगळ्यांना हळदी कुंकू लावत आहे। तर आपण घरामध्ये असा छोटासा जरी कार्यक्रम केला तरी खूप छान वाटतं। आणि तर मी इथं अशा पद्धतीने विठ्ठल रुक्माईची पण पूजा डेकोरेशन म्हणून, आणि संक्रांत म्हटलं तर विठ्ठल रुक्माईची पूजा तर आपण सर्वजण करतोच, आणि अशी छोटीशी मूर्ती होती, मग ती मी डेकोरेशनसाठी ठेवली आणि त्यानंतर मग मी सर्वांना एक गुलाबाचं फूल आणि वाण देत आहे इथं। आणि मी नाश्त्यासाठी घरी काही न बनवता मग मी समोसे घेतले होते, म्हणजे समोसे मागवले होते, तर तेच मी त्यांना म्हणजे बायकांना नाश्ता म्हणून दिला, मुलांना पण।
आणि सुरुवातीला काही 4-5 बाईक आल्यानंतर 1-2 तर असं 1-2 असं चालू होतं. तर मी जेवढं शूट होईल करता येईल तेवढं केलेलं आहे. तर मी इथं खूप साधा असा मेकअप केला होता आणि ही पिंक कलरची साडी घातली होती. आणि आजचा जो आता इथं हळदी कुंकू वगैरे सर्व माझं झालेलं आहे आणि मी इथं माझ्या वहिनीशी काहीतरी बोलत होते. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.